मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती द्यावी। त्यापूर्वी आदरणीय बोरोले सर या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं असं मी सरांना या ठिकाणी विनंती करतो। मंचावर उपस्थित कृषी विभागाचे गायकवाड साहेब आणि कायदे साहेब, आमच्या गावचे कृषी पर्यवेक्षक कोंडे सर, तसेच कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य बंगाडे सर, कोंडे सर व इतर सर्व सहकारी व उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, आज आपल्या या कृषी तंत्र विद्यालयात शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात हा जो कार्यक्रम घेण्यात येत आहे, त्यात तुम्ही कृषी तंत्र विद्यालय विद्यार्थी व संपूर्ण स्टाफ विद्यालयाने माझा वाढदिवसानिमित्त जो सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। दुसरं महत्त्वाचं असं की सरांनी थोडीशी माझ्याबद्दल माहिती सांगितली, तर मी आज कसं आहे की शिक्षक म्हटलं म्हणजे विद्यार्थ्यासमोर उभा आला म्हणजे त्याला बोलायची हौस येते, म्हणून थोडंसं तुम्हाला काहीतरी 2-4 नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय। आज तुम्ही सर्वजण 10वी पास होऊन इथे या कृषी तंत्र विद्यालयात फर्स्ट इयर सेकंड इयरला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्यातले बरेचसे जण 100% मनाने की आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा आहे म्हणून इथे आलेले असतील। बरेचसे असे असतील की कुठे काही ॲडमिशन नाही मिळाली, मग काहीतरी पाहिजे म्हणून आपण हा कोर्स निवडायचा असतील असेल, तर ज्यांच्या मनात हा न्यूनगंड आहे की काहीच नाही मिळालं म्हणून आपण हा कोर्स निवडला वगैरे, तर सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट सांगतो मी की एक 4 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्या, ज्या वेळेला 2 वर्ष कोविड-19 मध्ये लॉकडाऊन होतं, त्यावेळेला संपूर्ण जगामध्ये सगळ्या इंडस्ट्री बंद होते आणि फक्त एकच इंडस्ट्री आपली चालू होती। कुठली चालू होती? शेती। संपूर्ण जगामध्ये शेती आणि शेतीविषयक काम करणारी जी माणसं होती, यांनी जर बंद केलं असतं तर आपण जगलो असतो का? नाही। आजची परिस्थिती प्रत्येक समाजातली अशी झाली आहे की शेती करणाऱ्याला कोणी मुलगी देत नाही, बरोबर? पण तो दिवस फार लांब नाही आहे, आणखी 2-4 वर्षात ही परिस्थिती बदलणार आहे। आपल्या मनातले सगळे न्यूनगंड बाहेर काढा। आणखी एक, आपण कृषी तंत्र विद्यालयातून हा डिप्लोमा पूर्ण करून जाणार आहे। प्रत्येकाच्या अपेक्षा असतील मला नोकरी करायची, पण नोकरीपेक्षाही पुढचा काळ स्वतः शेती व शेतीवर आधारित उद्योग, याला सुवर्ण काळ असणार आहे। आज पासून 2 वर्षानंतर मी रिटायर होणार आहे। मी सुद्धा आता निश्चय केलेला आहे म्हणजे हळूहळू वाटचाल सुरूच आहे माझी ती, पण पूर्ण वेळ शेतीत उतरणार। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनातले जे न्यूनगंड आहे ते सगळे काढून टाका। दुसरं असं की ज्याच्याकडे शेती नाही तो सुद्धा शेतीत प्रगती करू शकतो। बरेचशी अशी उदाहरणं आहेत, कराराने शेती करून प्रगती केलेली आहे। तर तुम्ही आज जे शिक्षण घेताय ते पूर्ण तन्मयतेने घ्या, 100% अभ्यास करून त्यातलं पूर्ण नॉलेज मिळवा आणि स्वतः त्यात पुढे उतरा। नोकरीच्या फंदात पडू नका। प्रत्येकालाच नोकरी मिळणार नाहीये, हे तेवढं सत्य। ज्यांचे स्टार चांगले असतील किंवा मार्क्स असतील, त्यांचं लक असेल, इंटरव्ह्यू पास होतील वगैरे, त्यांना मिळतील, पण ज्यांचं नाही त्यांनी हा प्रयत्न जरूर करा आणि मनातले हे सगळे न्यूनगंड काढून टाका। भरभराट आपली होईल, देशाची होईल, स्वतःची सुद्धा होईल। एवढे 2 शब्द बोलून आजचं समारोप करतो।